काय वाटतंय डेअरी फार्मिंगचं भविष्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? पुढं रेटचं असेल? नाही नाही, पूर्वी आता समजा आपण कमी रेटमध्ये केलेलं आहे, समजा त्यावेळेस आपलं कसं आवडीचा व्यवसायच होय. आपला काही एका दिवसासाठीचा व्यवसाय नाही किंवा ह्या मला हे आता लाख भेटते दे, तुम्हाला म्हटलं तसं बाबा 3-3.5 रुपये आता लाख भेटते दे. परत आपण पर डे एक दिवसाला 3-3 हजार पण आपण तोट्यामध्ये धंदा केलाच आहे की. बरोबर आहे. हा म्हणजे हा काही लाईफ टाईमचा धंदा आहे आपला, नाही का. म्हणजे कसं रेट पडले काय आणि वाढले काय, आता आपलं कसं राहतं या आपल्या डोक्यात एकच राहतं की बाबा भले पैसे नाही राहिले, म्हणजे मग म्हटलं तसं बाबा रेट 35 जरी आला तरी लेवल तर निघणार आहे. ज्यावेळेस आता आपण कसं बऱ्यापैकी शॉर्टेडच वापरतो गोठ्यावर. दरवर्षी आपल्याकडे 7-8 कालवडी तर आहे ना नवीन जणते ती. म्हणजे आता गेल्या वर्षी 17-18 जुनून पण आज 10 कालवडी गाभण आहे ती. 7-8 8-9 लहान आहे ती. त्या जणल्या 10 जणल्या नाही, हा एवढंच दूध ठेवायचं म्हटलं, दूध नाही वाढवायचं म्हटलं तर दुसऱ्या 10 विकाय गावणार आहे ती. म्हणजे रेट जरी पडले काय झालं तरी कालवडी किंवा गाय विकून तिथं ते ऍडजस्ट होऊ शकतं. हा नाही नाही, जे भेटायचे ते पैसे कुठंच जात नाही, ते भेटणारच. मग ते असं वेळ देणं हे नाही का, म्हणजे तुम्ही 1-2 दिवसाच्या ह्याच्यावर आहे ना हा धंदा कसाच. किंवा आज रेट वाढले म्हणजे आज धंदा करण्यात काय प्रॉफिट ह्याचा काही उपयोग नाही. नवीन म्हणजे आज रेट वाढले म्हणून तुम्ही जर धंदा करायला गेला तर तुम्हाला त्यातलं नॉलेज पण पाहिजे. बरोबर ना. म्हणजे एकदाच तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही 10 गाय आणल्या, तुम्ही सक्सेस होताल असं नाहीये. स्टेप बाय स्टेपच जावं लागणार आहे. म्हणजे हे जे बघतोय आपण ते टोटल घरी ब्रीड तयार केलेलं आहे. टोटल घरी, काही विकत घेतलेला खेळ नाही. नाही हा ती एक आयरशायर जी तुम्हाला रेड याच्या सगळ्यात जास्त दूध देते ती एक आपल्या मित्राकडली, म्हणजे त्यांच्या भरोशा आणलेलं नाही का, ती सोडत आपल्या गोठ्यात विकतची काहीच नाही. बरोबर. म्हणजे घरी तयार केलंय त्यामुळं दिवस कसे आले तरी काही घाबरायसारखा विषय नाही, किंवा लय बँकेचं लोन काढून लय गाय आणल्यात असला काही विषय नाही. हप्ते वगैरे आता आपले हप्ते कशाचे गाडीचे ट्रॅक्टरचे हे सोडता काय दुसरे नाही. म्हणजे गायांचं बांधायला असलं काय राडा केलेला नाही. दिवस पडले तरी काही अडचण नाही बाबा. म्हणजे आणि आपल्याला माहिती आहे की 12 महिने सेम नसतात. नाही म्हणजे आता तुम्हाला म्हणतोय काय 400 गेलं काय 300 गेलं काय, आपण 160 वर बी थांबलेलो आहे. बरोबर ना. 160 पर डे वर बी आपण गोठा सांभाळायला. गेल्या वर्षी एवढीच संख्या असताना 160च जात होते की एका दिवसाला, तरी पण टिकलेलं आहे आपलं. म्हणजे त्यामुळं काही नाही का लय आपल्याला आहे ना, म्हणजे आपण जे पाहतो ना जुने लोक पण 5व्या-4थ्या जनरेशन मध्ये गेलेले, त्यांचा आपल्यापेक्षा लय मोठा संघर्ष आहे ना. बरोबर ना. आणि कसं ब्रिडिंगची वासरं ज्यावेळेस आपण तयार करतो ना त्यावेळेस काटकसर करूनच चालत नाही का. मग रेट पडले तर मग डायरेक्ट खुराक बंद करणे, रेट पडले मग मुरघासाच्या ऊस घालणे, नाही का, ह्या गोष्टी आपण करत नाही. रेट पडू वाढू सगळ्या गोष्टी सेम मॅनेजमेंट आहे. त्यामुळं आज ही असं सोनं बघायला भेटतंय, कारण एवढं मेंटेन ठेवणं की आता रेट आलेत म्हणून ही अशी चमक आहे अशातला भाग नाही. ही कधी बघितलं तरी अशीच आहे. कधी जुने व्हिडिओ बघितले पण 27 रुपये रेट आलता तेव्हा बी एवढीच ताकद गायला आणि आज बी तेवढीच ताकद आहे. त्याच्यामुळं मॅनेजमेंट मध्ये काय हाय गाय नाही. मॅनेजमेंट ही घरी तयार केल्यामुळं एवढं शेल्क झालंय, कारण विकत आणून 2-2, 2.5 लाखाच्या गाया घेणं एवढं शक्य नाही. नाही अचानक तुम्ही घेताल हो, तुमच्याकडे पैसे किती पण आज दुनियेत आहे ना ह्या लई लोकांकडे पैसे द्या तुम्ही घेताल पण तुम्हाला जे वैयक्तिक नॉलेज भेटलंय ना तुम्ही करून, हे कोणाकडून भेटणार नाही. तुम्ही काय करू शकता, कुंडली निकत आहे ना गोठ्यावर सुखाचा आराम मुरगाच घालू शकताय, घालतोय म्हणजे तुम्ही ते घालू शकता. पण बाकीच्या गोष्टी आहे ना गायच्या, आज समजा जी गाय खातीये आणि ती उद्या खायला कमी आली आहे ना, मग हे आजारी हिला ताप आहे का काय किंवा हिचं पोट बिघडलंय का काय, ह्या गोष्टी अनुभवातून येणार. हे काय कोणी सांगून नाही ना, डॉक्टरने ना कोणी, हे तुम्हाला शिकावं लागणार आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या AM डेअरी फार्म यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ बनवत नव्हतो, पण आज आपण आमचे दाजी कुंडलिक निकत यांच्या फार्मवरती त्यांच्या फार्मचे अपडेट घेण्यासाठी आलेलो आहे. तर बरेच आपले मित्र होते की ते म्हणायचे तुमच्या दाजीच्या फार्मचे अपडेट घ्या, त्याच्यामुळं आपण ह्या फार्मचे अपडेट घेण्यासाठी आलेलो आहे. तर त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे ब्रीडिंगवरती काम करून एकदम यशस्वी गोठा केलेला आहे. गोठ्याचा ॲव्हरेज असेल, गायींची आणि कालवडींची संख्या, त्याच्यामध्ये ॲव्हरेज एकदम जबरदस्त आहे. तर आपण त्यांच्याकडूनच पूर्ण गोठ्याची अपडेट घेऊयात की गाय किती आहेत, कालवडी किती आहेत, दुधाचं किती आहे,
त्याच्यानंतर त्यांना सध्या रेट काय पडतोय, चाऱ्याचं मॅनेजमेंट, खुराकाचं मॅनेजमेंट, ह्या टोटल गोष्टी आज आपण त्यांच्याकडून स्वतः जाणून घेऊयात. तर नमस्कार दाजी. नमस्कार. तर सध्या आता फार्मवरती आपण 2 वर्ष झालं जवळजवळ अपडेट घेतलेलं नाही, तर आज आपण तुमच्या फार्मचे अपडेट घेऊयात. तर आता सध्या किती गाय आहेत गोठ्यात? टोटल 22 गाई आणि 19 कालवडा. 22 गायींमध्ये आता सध्या मिल्किंगवरती किती येतं? 19 गाय मिल्किंगवर आहे ती. 22 मधले 19 मिल्किंगवरती. हो. तर दूध किती आहे सध्या गोठ्याचं? एक 5 कालवडी पिऊन 410-11 लिटर जातं बघा डेअरीला. म्हणजे टोटल कालवडींचं पकडून किती ॲव्हरेज किती पडतंय? साधारण 435 ते 440 पर्यंत रोज निघत आहे. म्हणजे किती म्हणजे साधारण 22-23 पर्यंत 23 पर्यंत ॲव्हरेज हो. जात आहे म्हणायचं. मग एवढं चांगलं ॲव्हरेज टिकून राहतंय ना? हा, टिकून 12 महिने एवढा राहते. ॲव्हरेज टिकून राहण्यासाठी किंवा मग ॲव्हरेज निघण्यासाठी म्हणजे पहिल्यात आणि आताच्यात काय काय बदल केला तुम्ही? ब्रीड असेल किंवा हा, काय? ब्रीड पण आहे, मॅनेजमेंट पण सगळं परफेक्टच केलंय नाही का, काय कुठले त्रुटच नाही. म्हणजे शिकत शिकत तुम्ही म्हणजे ज्या गोष्टी कमी होत्या त्या सगळ्या तुम्ही आता पूर्ण केल्या. म्हणजे ही गोष्ट नाही असं नाहीच गोठ्यात नाही का. हा हा. जे गायींसाठी लागतंय ते सगळं आहे. फक्त अजून थोडं आपला गोठा कसा जुना आहे, हे जर कंपार्टमेंट पाळले ना तर अजून 1-2 लिटरचं ॲव्हरेज ॲडिशनल होईल. म्हणजे तुम्हाला करावं लागेल ना, लवकरच काम करायचं तुमच्या गोठ्याचं. हा, या वर्षी करून घ्यायचंय ना. हे पूर्ण वर्ष जाईलच, पण या वर्षी एंडिंग पर्यंत 2026 एंडिंग पर्यंत होईल समजा. हा. तर आता तुम्ही म्हणजे टोटल एवढ्या गायी ज्या आहेत सगळ्या त्या सगळ्या ब्रीडच्याच आहेत ना आता? हा, टोटल ब्रीडचे एकच नॉन ब्रीड आहे. हा हा. आणि तिचं पण दूध 32-33 लिटर आहे नाही का. हा हा. त्यामुळं ठेवली. आणि अजून एक विषय आहे की बाबा नवीन माणूस गोठ्याकडे आल्यानंतर आपण घरी असेल नसेल गोठ्यापाशी कोणाला येऊन देत नाही का. हा हा. नवीन माणूस दिसला की त्याच्या मागं माराय पळतीये, त्याच्यामुळे ठेवली. दोन्ही फायदेच आहे. म्हणजे रस्त्याच्या कडेला बी गोठा आहे ना, कोणी येतंय थांबतंय गाय बघितल्या चांगल्या, त्याच्यामुळं तिला ठेवलंय बघा. नाही तर बाकीच्या जेवढे आहेत टोटल नाही का, म्हणजे कालवडीन गाय म्हणून 40-40 सगळ्या रेकॉर्डेड आहेत. आता रेकॉर्डच्या ज्या गायी कालवडी आहेत मागच्या 2-3 वर्षापूर्वी लोकल होत्या, त्याच्यातून ह्या ब्रीडमध्ये बदल झाल्याच्या नंतर तुम्हाला काय काय जाणवलं बाबा? पहिल्या गाय कशा होत्या, आताच्या ब्रीडच्या तयार झाल्यानंतर कशा आहेत, म्हणजे काय काय चेंजेस वाटले? आपण कसं 2-3 वर्षापूर्वी आपलं मॅनेजमेंट चांगलंच होतं. आणि विषय काय झाला की ज्यावेळेस आपण ह्या ब्रीडमध्ये गेलो त्यावेळेस ॲव्हरेज दूध म्हणजे कसं आहे जास्त दिवस टिकून नाही का. म्हणजे पहिले आपले गाय समजा वेल्यानंतर आहे ना, आपले पहिल्या रोपान जुन्या कालवडींनी 30-32 लिटर दूध काढलेले नाही का. म्हणजे बेस पहिला स्ट्रॉंग होता. हा, बेस पहिला स्ट्रॉंग होता. पण आताचे जे गाय आहेत ना, म्हणजे काय काय तशी समोर दिसते ती स्टारपी समजा, अजून तिकडे एक आरमाडा बसलेली आहे. ह्या 2 गायी आहे ना जून मध्ये वेलेली आहे. बर. म्हणजे एक 17 जूनला आणि एक काहीतरी 5 का काहीतरी जूनला नाही का. आरमाडाची 5 जूनला आणि स्टारपीची 17 जूनला अशी काहीतरी खाली झालेली आहे. बर. ते वेल्यानंतर त्यांचं कसं स्टारपीने दूध कमीच दिलं, पण आज पण ते तेवढ्याच दुधावं या. आणि आरमाडाने एक 30 लिटर दूध दिलं, पण ते आरमाडा पण अजून पण एक 25-26 वर आहे. हे सांगायचं काय विषय की आज बी आहे ना, एक त्यांचं साधारण 2-3 लिटर दूध कमी आलं सांगे 4 लिटर, पण ते आज बी 45-46 दूध आहे ना, मोजून रोज निघतच आहे दोन्हीचं ना. दोन्हींचं. हा, म्हणजे टिकून दूध निघतंय म्हणा. टिकून दूध निघत आहे. म्हणजे बाबा पहिले कसं लोकल गाय ज्या वेळेस होत्या ना, त्यास वेल्यानंतर बाबा 1-2 महिने 3 महिने साधारण दूध जायचं, पण आता 6-6 महिने झालं तरी. आणि विशेष दोन्ही पण गाभ आहेत, एक 2.5-3 महिन्याच्या तपासलेले आहे. तरी पण दुधात एवढं काही लय बाबा फरक नाही. म्हणजे त्याचं कारण मॅनेजमेंट पण आहे आणि ब्रीड पण आहे. नुसतं बाबा ब्रीडच आहे, मॅनेजमेंट नसेल तर एवढं नाही टिकून राहणार. कसं आपण सेम क्वालिटीचा चारा जवळजवळ 6 महिने देतो. कारण बऱ्याच ठिकाणी बघतो ना की दुसऱ्याचं बघितलं सिमेंट चांगलं भरलं की लय दूध निघतंय, असं नसून त्याला मॅनेजमेंट पण चांगलं लागतं. हा, म्हणजे तुम्हाला म्हटलंच की पहिले आपल्या लोकल पण तेवढ्या दूध द्यायचीच की गाय. पण आज काय विषय झाला की ते जास्त दिवस टिकून द्यायची क्षमता आहे ना ब्रीड मध्ये आहे. म्हणजे ब्रीड असेल तर लोकलच्या 3,500 लिटर देत असेल तर हे 6-7 लिटर. 6-7 लिटर. हा, म्हणजे आता हे जे आपल्याकडे आहेत ना भरपूर पहिल्या रोजच्या कालवड्या, ह्या वर्षी 17-18 आपल्या कालवडे पहिल्या रोज खाली झालेत ना. आपण ह्या वेल्यानंतर त्याच्या अगोदरच गेल्या म्हणजे 6 महिने किंवा 12 महिन्यात आहे ना, जसं जसं ही येईल तसं त्याच्या
लोकल काढत गेलो गेलो. हा नाही का. ते एवढ्या पहिल्या रो आहेत ना, एवढ्या असून पण नाही का पहिल्या रोला एवढं ऍव्हरेज म्हणजे भरपूर झालं नाही का. हा म्हणजे 22-23 नेक्स्ट इयर आहे नेक्स्ट ना, इयरला प्रत्येक कालवड आहे ना. 27-28 वर ऍव्हरेज नेतील. हो 26-27 तर म्हणजे 3-4 लिटर आहे ना, म्हणजे वार्षिक 1000 लिटर दूध हेच गाय जास्त दूध येणार आहे. 100%. हा हा म्हणजे ह्यांचं या वर्षीच उत्पादन 6-6.5 लिटर 100% होणार आहे. बरोबर आहे. आणि बाकी दूध वाढलं, टिकून दूध देतात, त्यानंतर त्यांच्या स्ट्रक्चर मध्ये असेल, कासेच्या रचनेत असेल, ह्याच्यात काय बदल जाणवला का? कासेच्या रचना म्हणजे पाहून समाधानच भेटतंय नाही का. तुम्ही बघितलं ना पहिल्या लोकल गायींचं कसं मस्त मोठी लटकास खाली आणि जुळ आलेला. जुळ आलेला, मस्टडीचं प्रमाण आणि जास्त दूध देऊन पण समाधान लागत नव्हतं नाही का. आज कसं आहे मी म्हणतो तुम्हाला म्हटलं तसं नाही का, लोकल जिने काही गायीने फसला 30-32 दिलं, पण आज 26-27च्या पण गायीकडे बघितलं समाधान जे वाटतं ना ते लोकलकडे बघून वाटत नाही का. म्हणजे शरीराची रचना, फिस क्वालिटी, ऑर्डर एकदम भारी, म्हणजे एवढी आकर्षक ना की मी तर आहे ना माझ्या मोबाईल मध्ये 25-30 हजार माझ्या हिशोबाने फोटो आहेत ना नुसत्या गायींचेच आहेत. बरोबर. म्हणजे स्ट्रक्चर, कासाची ठेवण वगैरे सगळं एकदम सगळं समाधानकारक, एकदम समाधानकारक. म्हणजे ब्रीड वरती काम प्रत्येकाने केलंच पाहिजे. 100% केलं पाहिजे. म्हणजे तुमचे जे नाही ना शॉर्टेड सिमेंट नाही भरणं झालं, कमीत कमी इम्पोर्टेड तरी बोल वापरले पाहिजे. हा हे 100% हा विषय. इम्पोर्टेड वापरला हा 50-50% तुमच्या गोठ्यातून जरी कालवडी झाल्या तरी तुमच्या गोठ्याचं भविष्य चांगलं असणार आहे. आज इथून पुढे जर टिकायचं असेल तर मॅनेजमेंट प्लस ब्रीड हे गोष्टी पाहिजेच. नुसतं ब्रीडिंग असून बी चालणार नाही, नुसतं मॅनेजमेंट असून बी चालणार नाही. सांगडच पाहिजे त्याची, सांगड पाहिजे तरच दूध व्यवसाय टिकल. कारण काय आहे, आता सध्या रेट आहे म्हणून लोकांना बरं वाटतंय, रेट पडल्याच्या नंतर मिल्किंग ऍव्हरेज चांगला असेल तर माणूस तरतोय त्यात. हा येस ऍव्हरेज जास्त म्हणजे कसं बाबा, साधारण आता 19 गाय दूध देते, 400 प्लस दूध आहे, म्हणजे आज समजा प्रॉफिट मला 4-5 हजार रुपये राहत असेल पर डे. ज्यावेळेस रेट नसतील, समजा त्याचं रेट 35 असेल तर 400 लिटर मागे आहे ना 2000 कमी होणार आहे ती, बरोबर. म्हणजे 2000 कमी झाले तर तुम्ही 1000 रुपये 1500 रुपये तर म्हणजे तुम्ही काय करणार, लेवलच पकडणार आहे. मग त्यावेळेस आहे ना म्हणजे बाबा एवढ्या 18-19 कालवडी असल्या तरी जरी तोट्यात नसेल जायचं, तोट्यात म्हणजे आहे ना तोट्यात कधी हा धंदा येतच नाही, पण कमीत कमी लेवल जर चालवायची असेल ना तर ब्रीडिंगच महत्वाचं आहे. बरोबर आहे. आता ह्यांचं कसं नियोजन कसं असतंय, सकाळपासून कितलं काम चालू होतं कसं? सकाळी 6 वाजता म्हणजे आम्ही 5:30ला उठतो. बरं. उठल्यानंतर मुरगास खातो, परत मुरगास प्लस सुका चारा मिक्स करतो नाही का. बरं. मिक्स करून परत ते गायीला टाकतो, त्याच्यावर परत खुराक टाकतो, खुराकावर मिनरल टाकतो आणि मिनरल टाकलं की धाराला बसतो. साधारण 8:30 पर्यंत हे सगळा कार्यक्रम आटपून झालेला असतोय. 8:30 वाजता नंतर त्यांना मोकळं सोडतो, म्हणजे गव्हाणीत हे शिल्लक असेल ते काय नंतर जाऊन खाते. ते काय कोणाला आराम करायचा असेल तर येऊन बसतात बाजूला, ज्याला त्याला ज्या त्या टायमिंगला कंटिन्यू नाही का जाऊन पाणी वगैरे पिते ते. आणि संध्याकाळी कितलं चालू करता? संध्याकाळी 4:30 वाजता काम चालू होतं. 4:30ला गोठ्यात येतो, म्हणजे तेच सकाळी सांगितलं तसं मुरगास काढणे, मुरगास मिक्स करून घेणे म्हणजे सुक्या चाऱ्यात, गायींच्या पुढं आणून टाकणे, गाय बांधणे, फीड टाकणे आणि धाराला बसणे. आता चाऱ्यामध्ये सुक्का गव्हाचा भुसा आहे, मुरगास आहे, तर वर्षभराचं नियोजन कसं करताय मुरगासाचं? म्हणजे साधारण आहे ना एका गाईला महिन्याला 1 टन अशा हिशोबाने गणित लावतो नाही का. म्हणजे लहानला एवढं लागत नाही, पण एक बाबा आता लहान कालवडी असतील, समजा आता आपल्या 20 कालवडी आहेत ना, तर 20 कालवडींमध्ये आता हे 7-8 लहान आहे ती समजा, ते 7-8 लहानला काही एवढं लागत नाही. पण साधारण आहे ना महिन्याला ते किती पाट्या लागतात ह्याचं गणितच काढलेलं असतं. आता समजा एवढ्या 40 जनावरात आहे ना 720 किलो पर डे मुरगास आणि 40 किलो सुका चारा जातोय, तर 760 किलोच्या आसपास पर डे जातं या. मग त्याच हिशोबाने नाही का महिन्याला साधारण 22-23 टन आणि त्या 23च्या हिशोबाने वार्षिकच्या हिशोबाने लागते नाही का. आता उन्हाळा आहे समजा, मी साधारण पुढले नेक्स्ट इयरचे मका येईपर्यंत स्टोरेज केलंय आपण सध्या. आता तुम्ही किती केलंय स्टोरेज? 180 टन. 180 टन मुरगास आहे ना? हो. आणि सुक्या चाऱ्याचं कसं प्लॅन आहे? सुका चारा आता आपल्या गावाकडलाच भुसा घेतलाय,
पण पावसाळ्यासाठी नाही का स्टोरेजला आपल्याकडे जागेचं का हे नाही ना शेड वगैरे, हां हां त्याच्यामुळे ते पंजाबचा आणि रेट पण कमी येतील ना आता. हां हां मग त्यावेळेस 7-8 नाही पण 9-9.5 जरी भेटला तरी ते, आणि ते रेग्युलर भेटणारी गोष्ट नाही का. आता मुरगास करायला जी मका आहे ना ते ऋतूनुसारच भेटते नाही का. आता समजा मार्चच्या अगोदर किंवा मार्च पर्यंत तुम्ही नाही केला उन्हाळी तर नंतर मका पण नाही भेटणार. हां त्यामुळं मुरगास तर केलाय आणि सुका चारा कंटिन्यू भेटतोय 12 महिने. बरोबर. त्याच्यामुळं सुक्या चाऱ्याचा काय एवढा लोड नाही बघा. आणि महिन्याला कसं 1200 किलो म्हणजे 1.25 टनच लागणार आहे. हां ते कसं पण ऍडजस्ट करू शकतोय आपण नाही का, किंवा एका दिवशी जाऊन घेऊन येऊ शकतोय किंवा संपायच्या अगोदर, म्हणजे जास्त खर्च पण नाही आणि भेटणारी गोष्ट आहे. बरोबर. म्हणजे आता साधारण 180 टन म्हणजे दिवाळीपर्यंत जाईल का? किती दिवस जाईल ते? हा ऑक्टोबर पर्यंत आहे ना, आता काही टेन्शन नाही बघा. ऑक्टोबर पर्यंतचं स्टोरेज आत्ताच करून ठेवलंय हो म्हणायचं. ऑक्टोबर पर्यंत आहे ना अजिबात म्हणजे मुळातच आपण 2-3 वर्ष झालं म्हणजे तोडलेली मका वगैरे कधी घालतच नाही, म्हणजे कंटिन्यू मुरगास फक्त मुरगासावरच आहे. हा हो. आता बऱ्याच जणांना कसं प्रश्न पडतो की मुरगास नुसता घातल्यावर जमतो का, आणि तो जमत असेल तर प्रमाण किती द्यायचं, गायींला एका गायीला किती किलो द्यायचं हे बऱ्याच जणांना माहिती नाही. तर तुम्ही कसं करताय ते? वजनानुसार आपण काय किंवा दुधानुसार आजपर्यंत काय दिलं नाही बरं का. सगळ्या गायींना मुरगास सुका चारा सेमच जातोय नाही का. फक्त कालवडींला ह्याला नाही का, फक्त फीड मध्ये एक चेंज असते बुवा, जास्त दूध देणाऱ्या गायीला दुधानुसार चारा सेमच देतो. एक साधारण किती किलो जातो मुरगास एका गायीला? म्हणजे चांगला स्टार्च आलेला तुम्हाला म्हटलं ना, 27-28 किलो मुरगास आणि 1 किलो सुका चारा. म्हणजे 27-28 किलो 2 टायमाचा मिळून? हा 2 टायमिंगचा मिळून, आणि 1 किलो दिवसाला सकाळी अर्धा आणि संध्याकाळी अर्धा किलो सुकाचा. हो बरोबर. म्हणजे तेवढ्यात पण भागतंय ना. तर काय कायांचं कसं कवळी मका असल्यावर थोडं जास्त लागतंय ना. आणि कवळे मग आपण पण पूर्वी ज्या वेळेस आपल्याला माहिती नव्हतं किंवा नॉलेज नव्हतं त्यावेळेस आपण पण टाकायचो ना. एक पाटी जी 15 किलोची पाटी आहे ना, त्या टाकली तर पुढे टाकेपर्यंत मागे पण संपलेला असायचा. त्यावेळेस काय असायचं, ते स्टार्च नसायचा किंवा आपल्याला माहित नव्हतं. जेवढी कवळी मका तेवढा मुरगास क्वालिटी पण होत नाही, दूध पण कमी निघते. दूध कमी निघते. जेवढे निबार झालेले मका नाही आता, जे आपले गुरुवर आहेत ना त्यांनी आपण बघितला ना मुरगास फार पीठ पडण्याच्या मापातच मुरगास करते ते नाही का. म्हणजे एकदम कणसाचा भरडाच झाला पाहिजे. हा एकदम त्याचं एक गणित असतंय की नाही का, एक साधारण आहे ना, एक चिपाड आहे ना, एक साधारण 900 ग्रॅम ते 1100 ग्रॅम, म्हणजे जशी मकाची क्वालिटी असेल त्या मापात वजन येते. तर पूर्ण स्टार्च आलेला म्हणजे वय झालेली मका असेल ना तर 200 ग्रॅम त्यातले हेच पडतंय नाही का. म्हणजे आता आपलं 720 किलो जातोय ना मुरगास, ते एक साधारण आहे ना 100-125 किलो दाणेच पडते ती. म्हणजे साधारण आहे तुम्ही ऍडिशनल गायींला 1-2 गोण्या खुराक घातल्याने होते ना. तुम्ही जास्त स्टार्च किंवा जास्त वयाचे ही केल्यामुळं तुम्ही लय कमी दिवसाची घातली, कमी दाण्याची जर घातली तर अजिबात हे होऊ शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे मुरगासाची स्टेज एकदम प्रॉपर पाहिजे तरच रिझल्ट. हा मग तेच ना, प्रॉपर असेल तर दाणे निघतील, दाणे निघले की दुधाचं एव्हरेज वाढून निघेल आणि ते फीड दिल्यावानीच आहे ना. हा, आणि बऱ्याच जणांचं कसं आहे, दाणे सुटले नाहीत पाहिजे, कणसाला राहिले पाहिजे, तर कुटी कशी झाली पाहिजे. आपण मागल्या व्हिडिओ मध्ये पण टाकलं होतं ना, किंवा स्टेज सांगितले होते, आणि पूर्ण कणीस क्रश होऊन गेलं पाहिजे. हा भाऊ, आपल्याकडे आता त्या पंजाब सारखे कटर वगैरे आलेले नाहीत नाही का. म्हणजे आपण बघतो ते बाबा पूर्ण बुकटेच पाडते ते, असे आपल्या भागात तर नाही ते बारामती भागात ह्याच्यात आहे ती समजा. पण कमीत कमी आहे ना, पूर्ण दाणे सुटल्यानंतर मकात मिक्स झाल्यानंतर आहे ना, जसे जसे दिवस जातील ते पूर्ण नॉर्मली होते. जरी वय जास्त असेल ना, लोक काय करतात ते पुढे गेले म्हणून पण काय करत नाही, पण जेवढी पुढे गेलेली असेल तेवढं बेस्ट आहे. बरोबर आहे. आता हे झालं मुरगाचं. आता खुराकाचं कसं मॅनेजमेंट करताय गायींला, कालवडींला? नाही तर गाई कालवडी ह्या वेगवेगळ्याच आहेत आपल्या, म्हणजे खायच्या टायमिंगला. दुधावल्या गायला समजा एक साधारण 12 लिटर गाय दूध एका टायमिंगला देणार असेल ना, तर त्याला 300 ग्रॅम प्रति लिटर नाही का, त्या हिशोबाने. आणि ऍडिशनल 1 किलो तब्येतीसाठी, म्हणजे 24 लिटरला 8 किलो जात आहे ना, तर 8.5-9 किलोच्या मापात आहे ना खुराक देतो. त्याने काय होतंय, तब्येत बी राहते, आणि तब्येत राहिली की गायची प्रतिकार शक्ती चांगली राहते, आजारी पडत नाही, आणि दूध पण एव्हरेज टिकून राहते ना. जर काय होतंय, एखादी गाय वेल्यानंतर यायच्या अगोदर चांगली असते, पण दूध जास्त फुटल्यानंतर पूर्ण तब्येत ढासळते. मग ती काय होते, ते फॉस्फरसची कमतरता, आजार पण, भलं दूध निघत आहे पण तिच्याकडे पाहतच नाही ती 6-6 महिने परत हिटवर येत नाही.
पण दूध पण देऊन आहे ना सगळं एक 12-13 महिन्यात रिटर्न गाय यायची जर म्हणलं ना तर एवढ्या गोष्टी बघितल्याच पाहिजे नाही का. त्यांची तब्येत बी ढासळली नाही पाहिजे, दूध पण दिलं पाहिजे. म्हणजे साधारण आता हायेस्ट दूध देणारी गाय किती लिटरची आहे? आता जे पूर्वी आपण नव्हते ते रेडीचे 40 पर्यंतची, एक 35-36 पर्यंत आहे आता. ते हायेस्ट 40 लिटर दिलंय म्हणा तिने. हा, तिला 41 पर्यंत दूध निघले. तिला किती खुराक देतात दिवसाला? तिला ज्यादा नव्हतं बरं का. म्हणजे कसं असतंय की जी गाय तुम्हाला म्हटलं बाबा 24 लिटर देते, तिला 8 किलो देतोय. पण जी 30+ पुढे आहे ना तिला 10 किलो देतोय नाही का. म्हणजे आपलं कसं 2 टायमिंग मध्ये दिलं तरी बी 10 देतोय. म्हणजे काय राहतंय समजा 3 टाइम मिल्किंग असतं तर 3 टाइम आपल्याला फीड पण देता आलं असतं. अचानक एकदाच आहे ना तुम्ही 7 आणि 8 किलो किंवा 5 आणि 6 किलो 5 किलो पर्यंत तर आपण दिले समजा, पण 6 आणि 7 किलो पर्यंत जर गेलो तर 42 लिटरचं जर पाहिलं तर जवळजवळ 14 किलो फीड लागते. 14 किलो 2 टायमिंग मध्ये काय खात नाही. मग काय होतं आपलं कंपार्टमेंट नाही ती. मग हे सगळ्या मोकळ्या सुटल्यानंतर ते ह्या सुटलेल्या कालवडी वगैरे जाऊन खातात किंवा दुसरी गाय म्हणजे जी दूध देत नाही. मग ते काय ते त्याचा तोटा पण काय व्हायचा, ते गाय काय कमी दुधावाल्या फॅटीमध्ये जायच्या. त्याच्यामुळं 10 किलोचे म्हणजे जेवढं खाते ना त्या हिशोबाने 10 किलो पर्यंत प्रत्येक सर्रास गाय आहे ना. टाकून पण बघितलंय तेवढ्या दुधापर्यंत पण आहे ती सर्रास खाते ती. बरोबर. मग तुम्ही आधी मुरघास टाकता आणि खुराक टाकता का आधी खुराक टाकता? नाही, अगोदर आहे ना आता तुम्हाला अगोदर म्हणलं तसं नाही का की चारा वगैरे त्याच्यावर फीड टाकतोय. म्हणजे खाताने अगोदर फीडच खाते ते, नंतर चारा. अगोदर आपण काय करायचो मुरघास हे टाकून आहे ना म्हणजे बऱ्याच वेळाने टाकायचो किंवा 4, 4:30, 5ला मुरघास टाकला तर 6, 6:30ला फीड टाकायचो. मुरघास खाऊन झाल्यानंतर हा मग ती पूर्ण फीड काय खात नव्हते. मग फीड नाही खाल्लं की दूध कमी यायचं. लगोलग टाकलं पाहिजे म्हणा. लगोलग टाकलं पाहिजे. आता काही लोक तर कसं पूर्ण मिक्सच करून टाकते ते. आपले कंपार्टमेंट नाही ते आणि त्यामुळं नाही तर आपण ते पण करणार आहे नाही का. ज्यावेळेस आपण सुका चारा आणि मुरघास मिक्स करणार आहे ना त्यात नाही का जेवढं दूध आहे गायींचं त्या प्रमाणात फीड एकदाच टाकून देणार आहे. त्याच्यासाठी आता एवढं वर्ष थांबावं लागणार आहे. काय बदल काय झाला या 2 वर्षात? आता मागच्या 2 वर्षापूर्वी दुधाची परिस्थिती थोडी खराब होती किंवा कालवडी भरपूर आणि दूध कमी आहे, तर आता काय बदल झाला? आता झालेला बदल तुम्हाला मग म्हटलं तसं बाबा कमी गायमध्ये जास्त दूध जात आहे, टिकून जात आहे. आता आपल्या कालवड्या आता नवीन येलेल्या 2च आहेत नाही का, 2 किंवा 2 आणि 1 आपले ती तुम्हाला म्हटलं तसं लोकलची 1 3च आहे ती. पण तरी पण बाबा ज्या ऑगस्टला वेल्या जून जुलैला वेगळ्या त्या कालवडींचं पण आज पण ॲव्हरेज दूध आहे ना 11-12 1 लिटर एका टायमिंगला आहे. त्यामुळं बाकीचं एवढं आता 19 कालवडी असून पण 3 आटलेल्या गाय पण तरी पण म्हणजे खर्चाला करायला पण अडचण येत नाही आणि वैयक्तिक मला पण अडचण नाही का. तर समजा चारा मुरघास करताना एक साधारण 6-6.5 लाख रुपये गेलेत आपले. आता चारा किती दिवसाचा विकत असतोय, घरचा कसं असतंय? म्हणजे साधारण आहे 12 महिने, पूर्ण 12 महिन्यापैकी आहे ना 5 महिने आपल्या घरचं असते, साधारण 7 महिने विकत जाते. 7 महिने विकत आहे का? ते सगळं बाहेरचं खर्च चाऱ्याचा खुराकाचा सगळं भागून म्हणजे आता एकदम ओके म्हणायचं. एकदम म्हणजे आता जरी विकत जरी असतं ना 12 महिने तरी सध्याच्या रेटच्या परिस्थितीकडे बघताय ना आणि एवढ्या कालवडी जरी खायचा असत्या ना म्हणजे नाही का गायगणी कालवड असल्याने म्हणजे 19 दूध देते ती 19 कालवडी खायला आहेत नाही का, प्लस 3 ड्राय तरी पण बाबा एक 3-3.5 हजार रुपये पर डे राहतेच. म्हणजे ब्रीडवर काम केलेल्यामुळं ॲव्हरेज निघलंय त्यामुळं प्रॉफिट वाढलाय. सध्या रेट काय पडतोय तुम्हाला? आता 3-5-8-5 आहे ना, एक 38 रुपये रेट आहे. आपल्या गोठ्याची लागते 3-8 3-9 क्वालिटी आणि SNF 8-6-8-5 साधारण 38.60 ती प्लस 3 रुपये कमिशन आहे. आपलं वैयक्तिक आपल्या स्वतःच्या नावावर जातं ना, सांगायला जातं म्हणायचं. साधारण 41.5 किंवा पार 42 पर्यंत रेट जातोय. म्हणजे रेट पण चांगला आहे सध्या. हो सध्या रेट आहे. रेट असल्यामुळे आहे ना म्हणजे बुवा आकडेवारी पण जास्त होते ना, फास्ट पैसे जमतात. म्हणजे एक केंड पहिलं घातलं तर 30 रुपयाने 1200चं व्हायचं, तीच एक 40 लिटरचं केंड घातलं तर 1600 1650 होते ते. बरोबर आहे. आता काय पुढं काय वाटतंय डेअरी फार्मिंगचं भविष्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला?
पुढं रेटचं असेल. नाही नाही, पूर्वी आता समजा आपण कमी रेट मध्ये केलेलं आहे, समजा त्यावेळेस आपलं कसं आवडीचा व्यवसायच आहे. हा हा आपला काही एका दिवसासाठीचा व्यवसाय नाही, किंवा ह्या मला हे आता लाख भेटते ती, तुम्हाला म्हटलं तसं बाबा 3-3.5 रुपये आता लाख भेटते ती, परत आपण पर डे एक दिवसाला 3-3 हजार पण आपण तोट्यामध्ये धंदा केलाच आहे की. बरोबर आहे. हा म्हणजे हा काही लाईफ टाईमचा धंदा आहे आपला, हा हा नाही का. म्हणजे कसं रेट पडले काय आणि वाढले काय, आता आपलं कसं राहतं या आपल्या डोक्यात एकच राहतं की बाबा भले पैसे नाही राहिले, म्हणजे मग म्हटलं तसं बाबा रेट 35 जरी आला तरी लेवल तर निघणार आहे. म्हणजे यावेळेस आता आपण कसं बऱ्यापैकी शॉर्टेडच वापरतो गोठ्यावर. दरवर्षी आपल्याकडे 7-8 कालवडी तर आहे ना नवीन जनते ती. म्हणजे आता गेल्या वर्षी 17-18 जुनून पण आज 10 कालवडी गाभण आहे ती. 7-8 8-9 लहान आहे ती. त्या जनल्या 10 जनल्या नाही, हा एवढंच दूध ठेवायचं म्हटलं, दूध नाही वाढवायचं म्हटलं तर दुसऱ्या 10 विकाय गावणार आहे ती. म्हणजे रेट जरी पडले काय झालं तरी कालवडी किंवा गाय विकून तिथं ते ऍडजस्ट होऊ शकतं. हा नाही नाही, जे भेटायचे ते पैसे कुठंच जात नाही, ते भेटणारच. मग ते असं वेळ देणं हे नाही का, म्हणजे तुम्ही 1-2 दिवसाच्या ह्याच्यावर आहे ना हा धंदा कसाच. किंवा आज रेट वाढले म्हणजे आज धंदा करण्यात काय प्रॉफिट ह्याचा काही उपयोग नाही. नवीन म्हणजे आज रेट वाढले म्हणून तुम्ही जर धंदा करायला गेला तर तुम्हाला त्यातलं नॉलेज पण पाहिजे. बरोबर ना. म्हणजे एकदाच तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही 10 गाय आणल्या तुम्ही सक्सेस होताल असं नाहीये, स्टेप बाय स्टेपच जावं लागणार आहे. म्हणजे हे जे बघतोय आपण ते टोटल घरी ब्रीड तयार केलेलं आहे, टोटल घरी, काही विकत घेतलेला खेळ नाही. नाही हा ती एक आयरशायर जी तुम्हाला रेड याच्या सगळ्यात जास्त दूध देते ती एक आपल्या मित्राकडली, म्हणजे त्यांच्या भरोसा आणलेलं नाही का, ती सोडत आपल्या गोठ्यात विकतची काहीच नाही. बरोबर. म्हणजे घरी तयार केलंय त्यामुळे दिवस कसे आले तरी काही घाबरायसारखा विषय नाही, किंवा लय बँकेचं लोन काढून लय गाय आणल्यात असला काही विषय नाही. हप्ते वगैरे आता आपले हप्ते कशाचे गाडीचे ट्रॅक्टरचे हे सोडता काय दुसऱ्या नाही, म्हणजे गायांचं बांधायला असलं काय राडा केलेला नाही. दिवस पडले तरी काही अडचण नाही म्हणजे. आणि आपल्याला माहिती आहे की 12 महिने सेम नसतात. नाही म्हणजे आता तुम्हाला म्हणतोय काय 400 गेलं काय 300 गेलं काय, आपण 160 वर बी थांबलेलो आहे. बरोबर ना. 160 पर डे वर बी आपण गोठा सांभाळायला गेल्या वर्षी एवढीच संख्या असताना 160च जात होते की एका दिवसाला, तरी पण टिकलेलं आहे आपलं. म्हणजे त्यामुळे काही नाही का लय आपल्याला आहे ना, म्हणजे आपण जे पाहतो ना जुने लोक पण 5व्या-4थ्या जनरेशन मध्ये गेलेली त्यांचा आपल्यापेक्षा लय मोठा संघर्ष आहे ना. बरोबर ना. आणि कसं ब्रिडिंगची वासरं ज्यावेळेस आपण तयार करतो ना त्यावेळेस काटकसर करूनच चालत नाही का. मग रेट पडले तर मग डायरेक्ट खुराक बंद करणे, रेट पडले मग मुरघासाच्या ऊस घालणे नाही का, ह्या गोष्टी आपण करत नाही. रेट पडू वाढू सगळ्या गोष्टी सेम मॅनेजमेंट आहे. त्यामुळं आज ही असं सोनं बघायला भेटतंय, कारण एवढं मेंटेन ठेवणं की आता रेट आलेत म्हणून ही अशी चमक आहे अशातला भाग नाही. ही कधी बघितलं तरी अशीच आहे. कधी जुने व्हिडिओ बघितले पण 27 रुपये रेट आलता तेव्हा बी एवढीच ताकद गायला आणि आज बी तेवढीच ताकद आहे. त्याच्यामुळं मॅनेजमेंट मध्ये काय हाय काय नाही. मॅनेजमेंट ही घरी तयार केल्यामुळं एवढं शेल्क झालंय, कारण विकत आणून 2-2, 2.5 लाखाच्या गाया घेणं एवढं शक्य नाही. नाही अचानक तुम्ही घेताल हो, तुमच्याकडे पैसे किती पण आज दुनियेत येत ना ह्या लई लोकांकडे पैसे येतात, तुम्ही घेताल पण तुम्हाला जे वैयक्तिक नॉलेज भेटलंय ना तुम्ही करून हे कोणाकडून भेटणार नाही. तुम्ही काय करू शकता, कुंडली निकत आहे ना गोठ्यावर सुखाचा आराम मुरगाच घालू शकताय, घालतोय म्हणजे तुम्ही ते घालू शकता. पण बाकीच्या गोष्टी आहे ना गायच्या, आज समजा जी गाय खातीये आणि ती उद्या खायला कमी आली आहे ना, मग हे आजारी हिला ताप आहे का काय, किंवा हिचं पोट बिघडलंय का काय, ह्या गोष्टी अनुभवातून येणार. हे काय कोणी सांगून नाही ना, डॉक्टरने ना कोणी, हे तुम्हाला शिकावं लागणार आहे. त्याच्यामुळं कधी पण घरी गेलेलं दिसतंय. बरोबर आहे. म्हणजे एकदम महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. तर असे अनुभव त्यांनी शेअर केलेत. आता आपण काय करूयात, व्हिडिओ लांब होत चाललाय त्याच्यामुळं आपण पुढच्या पार्टमध्ये ज्या गाय त्यांच्या ब्रिडिंगच्या दुधावरती आल्यात, त्यांच्या कासाचं स्ट्रक्चर असेल, त्यांनी किती दूध दिलं, कोणत्यांनी काय दिलं, सध्या कोणते सिमेंट वापरतात, ह्या गोष्टी थोड्या चर्चा करूयात. तर त्या सेकंड पार्टमध्ये पाहूयात. तर ह्या पार्टमध्ये सध्या एवढंच ठीक आहे. तर धन्यवाद.